नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझे YouTube चॅनल मूवी हब क्लब मध्ये। 1972 साली महाराष्ट्रच नाही तर देश हादरला। एक नव्हे दोन नव्हे तब्बल 11 खून महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या मानवत या गावी। खून का झाले, कशासाठी झाले, कोणी केले काहीच कळेना। कोण म्हणे करणी झाली, कोण म्हणे नरबळी झाला, कोण म्हणे सिरियल किलिंग झाला, पण कुणालाच काही थांग पत्ता लागेना। यावरच एक सिरीज आलेली आहे सोनी लाईव्ह वर, मानवत मर्डर्स। टोटल 8 एपिसोडची ही सिरीज तुम्हाला सोनी लाईव्ह वर भेटेल। खून का झाले हे काहीच कळत नव्हते। पोलीस यंत्रणा फेल गेली। शेवटी मुंबईतील सीआयडी टीम परभणीत पाठवण्यात आली आणि त्यांनाही काही धागेदोरे जुळेनात। शेवटी 11वा खून जो एका मुलाचा झाला होता, त्या खुनामुळे धागेदोरे जुळायला सुरुवात झाली आणि एक असे सत्य बाहेर आले, ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। उत्तमराव बाराहते हा मानवतचा एक गर्भ श्रीमंत व्यक्ती। ती काळी नगराध्यक्षपदी असलेला हा उत्तमराव बाराहते रोज हातभट्टीवर दारू प्यायला जात असे आणि तिथेच त्याची नजर पडली रुक्मिणीवर। रुक्मिणी हिचा हातभट्टीचा जो आहे धंदा होता। पुढे जाऊन याच उत्तमराव बाराहतेने रुक्मिणीला पळवून नेले आणि तिच्यासाठी एक वाडा जो आहे विकत घेतला। पुढे रुक्मिणी त्या वाड्यातच राहू लागली आणि तिथेच तिने हातभट्टीचा जो आहे धंदा स्टार्ट केला। उत्तमराव बाराहतेचा वाडा असल्यामुळे पोलिसांचे हप्ते वगैरे सगळे बंद झाले। रुक्मिणीच्या हातात पैसा खेळू लागला, पण पैसा हातात असतानाही रुक्मिणी खुश नव्हती, कारण पदरात मूल नव्हते। शेवटी चालू आलं देवदेव नवस तांत्रिक मांत्रिक। अशातच तिला भेटला गणपत सावळे नावाचा गृहस्थ, एक मांत्रिक। त्यांनी सांगितलं, तुमच्या वाड्यात समोर एक पिंपळाचं झाड आहे आणि त्या पिंपळाच्या झाडावर आहे मुंजा। त्याची इच्छा तुम्हाला पूर्ण करायला लागेल। ती इच्छा तुम्ही पूर्ण कराल तेव्हाच तुम्हाला मूल होईल। आणि ती इच्छा अशी की त्या मुंजाला आवडतात कुमारिका मुली, तर त्या कुमारिका मुलींचा तुम्हाला नरबळी द्यावा लागेल। तिथूनच सुरू झाली ही चित्तथरारक कहाणी। लहान लहान मुलींना जे आहे मारण्यात आलं। एक नव्हे दोन नव्हे 4 मुली मारल्या। त्यानंतर महिलांना मारले गेले। पोटात बाळ असणाऱ्या महिला मारल्या गेल्या। काहींची बोटी छाटली गेली, तर कुणाचं मुंडकं मुंजाला जे आहे दान करण्यात आलं। काहींचं गुप्तांगाचं रक्त जे आहे मुंजाला अर्पण केलं गेलं, पण मूल काही होईना। हे खून वाढत गेले। संशयित म्हणून उत्तमराव आणि रुक्मिणी या दोघांना अटक करण्यात आले, पण त्यानंतरही हे खून जे आहे होत गेले, कारण त्यांची जी माणसं बाहेर होती त्यांनी ही खून केले। पण रुक्मिणी आणि उत्तमराव बाराहते जेलमध्ये असताना सुद्धा हे खून झाल्या प्रकरणी त्यांना जामिनावर सोडण्यात आले। तब्बल 10 खून झाल्यानंतर 11वा खून जो झाला तो यासाठी झाला की त्या मुलाने खून करताना आपल्याला पाहिले की नाही, अशा संशयामुळे रुक्मिणीने समिंद्रीला म्हणजेच आपल्या बहिणीला हा खून करण्यास सांगितले। ती ह्या गोष्टींमध्ये नवनवकी होती, पण तरी तिने सुद्धा खून केला। खून तर केला, पण त्या पाठोपाठ सोडले काही धागेदोरे। तिथूनच हे सत्य आहे बाहेर पडले। मुळात काही वर्षांनंतर ज्यांनी हे खून केले त्यांना फाशी नक्कीच झाली, पण उत्तमराव आणि रुक्मिणी यांना ठोस पुरावे नसल्या कारणाने यांना सोडण्यात आले। शेवटी रुक्मिणीला एक मुलगी झाली, तिचं नाव कीर्ती। आणि असं म्हणतात की उत्तमराव वयाच्या 92व्या वर्षापर्यंत त्यांच्या गावात थाटाने जगले। मुळात ही एक रिअल स्टोरी आहे। ही स्टोरी मानवत मर्डर या सोनी लाईव्हच्या सिरीजवर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। सिरीज मध्ये 8च खून दाखवले आहेत, पण रिअल मध्ये झाले आहेत 11 खून। या सिरीजच्या मुख्य भूमिकेत आहेत मकरंद अनासपुरे, ज्यांनी उत्तमराव बाराहतेचा रोल केला आहे। सोनाली कुलकर्णी हिने रुक्मिणीचा रोल केला आहे। आशुतोष गोवारीकर यांनी इन्स्पेक्टर कुलकर्णी यांचा रोल केला आहे। किशोर कदम यांनी गणपत साळवे यांचा रोल केला आहे। रुक्मिणीची बहीण समिंद्री
हिचा रोल सई तामणकर हिने केला आहे. सर्व पात्रांनी आपलं काम जे आहे परफेक्ट केलेलं आहे. स्टोरी जी आहे अशा प्रकारे रंगवण्यात आलेली आहे, अशा प्रकारे दाखवण्यात आलेली आहे की तुम्ही थोडं सुद्धा स्क्रीनवरून तुमची नजर इकडची तिकडे होणार नाही. स्टोरी बघताना तुम्ही हादरून जाल अशी ही स्टोरी आहे. मुळात मूल होण्यासाठी मासिक पाळी थांबली असताना ती चालू करून मूल होण्यासाठी आणि जमिनीत पुरलेला सोन्याचा हंडा शोधण्यासाठी हे सर्व तांत्रिक मंत्रिकाकडून विधी करण्यात आले, हे सर्व नरबळी देण्यात आले आणि हे सर्व प्रकार झाले. आणि तेव्हा महाराष्ट्रच नाही पूर्ण देश हादरला होता. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला जरूर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओ भेटून जातील. आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, धन्यवाद.